गुड मॉर्निंग ऑल. मी आहे माहेरी आणि मी गेले होते वांग्याच्या शेतामध्ये आणि छानपैकी ताजी ताजी वांगी मी तोडून आणली आहेत. आणि त्या वांग्याचं केलं होतं मी कालवण आणि मम्मीला म्हटलं होतं तू आजचे दिवस आराम कर कारण सगळं काही मीच करणार आहे. तर छान असं वांग्याचं कालवण मी कुकरमध्ये केलं होतं. ताज्या ताज्या वांग्यांचं कालवण आहे ना, इतकं भारी लागत होतं की काय सांगू तुम्हाला. गावी गेल्यावर ना शेतामधल्या ताज्या ताज्या भाज्या खाण्याची मजा आहे ना ती कशातच नाही आहे. आणि मी चपात्यासुद्धा केल्या होत्या, म्हणजे सकाळी नाश्त्यालाच मी भाजी चपाती सगळं केलं होतं. आणि मम्मीला म्हटलं होतं तू आराम कर, कारण मम्मी नेहमीच आपल्यासाठी करत असते. तर माहेरी गेल्यावर मम्मीला आराम दिला होता मी. आणि छानपैकी चपात्या केल्या होत्या आणि मस्तपैकी त्याला तूप लावलं आणि सगळ्यांना, म्हणजे सगळी मुलंसुद्धा होती, म्हणजे सगळी माझी भाची कंपनी होती, सगळ्यांना छानपैकी ना तूप लावून चपाती दिली आणि छानपैकी वांग्याचं कालवण. गावी गेल्याच्या नंतर ना नाश्ता वगैरे असा काही प्रकार नसतो तिथे ना, सर्वजण 10 वाजताच जेवून घेत असतात डायरेक्ट. ओतूरमध्ये चालू असलेला कीर्तन सोहळ्यासाठी ना रांजणी गावामधून आमटी आणि भाकर असा मेनू जाणार होता. तर सगळ्या घरांमधून ना 11-11 भाकरी करायला सांगितल्या होत्या. आणि इथे बघा माझी नानी जी आहे ना ती भाकरी पॅक करत आहे, म्हणजे जेवढ्याने भाकरी आणून दिल्या होत्या ना त्यांच्या पॅक केल्या आहेत. आणि नाना हे आता गावात घेऊन जाणार आहेत आणि आमटी ही ओतूरलाच करणार होते. आणि भाकरी ज्या आहेत ना त्या प्रत्येकाच्या घरातून दिल्या गेल्या होत्या. गेलो होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी, पण ना पाऊसच चालू झाला होता, कंटिन्यू पाऊस पडत होता जसं आम्ही गावी गेलो होतो तसं. आणि खूप छान वातावरण व्हायचं, खूप छान वाटत होतं. चला असेच गावचे व्लॉग येणार आहेत. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.